नमस्कार, जय भीम, जिंदाबाद मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की परवाच्या दिवशी जी तारीख आहे 24 सप्टेंबर. तर मागे इतिहासात पाहता 24 सप्टेंबर 1932 सालीची आहे एक महत्त्वाचा करार बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये झालेला होता. त्या कराराबद्दल आज आपण इथे माहिती घेणार आहोत की तो करार काय होता, त्या करारामध्ये काय लिहिलेलं होतं आणि तो कशासाठी झाला होता आणि त्याची पार्श्वभूमी काय होती. तर मित्रांनो, भारताचा जे आहे ब्रिटिशांकडून एक गोलमेज परिषद बोलवली गेलेली होती. त्या गोलमेज परिषदेमध्ये भारताच्या दलित समाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातून प्रतिनिधी म्हणून बोलवलं गेलं होतं आणि तिथे बाबासाहेबांनी काही मुद्दे ब्रिटिश सरकारपुढे ठेवले. त्यावेळी जे ब्रिटिश सरकारचे प्राईम मिनिस्टर होते रॅमसे मॅकडॉनल्ड, त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी जे आहे काही मुद्दे ठेवले की भारतामध्ये कशाप्रकारे दलितांवर अन्याय होतो, कशाप्रकारे अत्याचार होतो, कशाप्रकारे त्यांना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवले जाते. हे सर्व बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत मांडलं आणि ते ब्रिटिशांना हे पटवून देण्यात यशस्वी ठरले की भारतामध्ये दलितांची परिस्थिती ही खूपच बिकट आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार अतिशय जास्त प्रमाणात आहे. हे पटवण्यात बाबासाहेब आंबेडकर यशस्वी ठरले आणि बाबासाहेबांनी मागण्या घातल्या की दलितांचा जर उद्धार करायचा असेल तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावा. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघात काय होणार की दलितांचाच प्रतिनिधी इलेक्शनला थांबणार आणि दलित त्यांना निवडून देणार. म्हणजे त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही कास्टचे जनरल असेल, ओपन असेल, हे तेथे मतदान करू शकणार नाहीत. तेथे फक्त दलितच मतदान करू शकतील आणि आपल्या प्रतिनिधीला निवडून देऊ शकतील. एक असं मतदान आणि त्यानंतर मग जे मुख्य मतदान होईल त्यामध्ये दलित आणि ओपन दोन्ही मिळूनही एका प्रतिनिधीला निवडून देतील. म्हणजेच एक दलित प्रतिनिधी आणि एक सामान्य प्रतिनिधी, अशा प्रकारचा हा जो मागणी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारपुढे ठेवली. आणि 16 ऑगस्ट 1932ला कम्युनल अवॉर्ड म्हणजेच ही मागणी ब्रिटिश सरकारकडून मान्य झाली. आणि ही मागणी मान्य होताच भारतामध्ये जे आहे गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांविरोधात मोर्चे काढले, निदर्शने काढले का बाबासाहेब ब्रिटिश सरकारकडे जाऊन भारताची बदनामी करत आहेत आणि भारताला बदनाम करायचं काम करत आहेत. अशा प्रकारचे निदर्शने गांधी आणि नेहरू यांनी काढले. आणि गांधीजींनी हे म्हणलं का मी दलितांना हिंदूंपासून वेगळं मानत नाही आणि दलितांना मी हिंदूच मानतो, त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी मी पूर्ण होऊ देणार नाही. आणि यावरती बाबासाहेब पण आपल्या मतावरती ठाम होते का मी स्वतंत्र मतदारसंघ हे मिळवणारच, कारण की याशिवाय दलितांचा उद्धार होणार नाही, त्यांची प्रगती होणार नाही. मग यासाठी गांधीजी जे आहेत पुण्याच्या येरवाडा येथे आमरण उपोषणाला बसले. आणि त्यानंतर पूर्ण भारतातून, कारण की त्या वेळेपर्यंत गांधीजी हे भारताचे एक नेते बनलेले होते, मुख्य नेते बनलेले होते. त्यामुळे संपूर्ण भारतातून बाबासाहेबांना धमक्या येणं आणि दलित समाजावर, गांधीजींना जर काही झालं तर आम्ही दलित समाजावरती जे आहे जाळपोळ करू, त्यांना मारून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या बाबासाहेबांना येणं त्यावेळी चालू झालं. आणि या सर्वमुळे बाबासाहेब थोडे शांत झाले. आणि त्यानंतर जे आहे थोड्या दिवसानंतरच कस्तुरबा गांधी म्हणजेच गांधीजी यांच्या पत्नी बाबासाहेबांकडे गेल्या आणि त्यांना विनंती घातली का बाबासाहेब तुम्ही जे आहे ही मागणी गांधीजींची पूर्ण करा आणि त्यांचा जीव वाचवा. जर ते अजून थोडे दिवस उपोषणाला बसले तर त्यांचा जीव जाईल. अशी मागणी कस्तुरबा गांधी यांनी बाबासाहेबांकडे केली. आणि या मागणीचा मान ठेवत बाबासाहेबांनी गांधीजी यांना भेट देण्याचे ठरवले. आणि 24 सप्टेंबर रोजी बाबासाहेब गांधीजी यांना भेट देण्यासाठी येरवाडा येथे गेले. तिथं गेले असता बाबासाहेबांनी सर्वप्रथम गांधीजींना सांगितलं का तुम्ही हे सर्व करून दलितांचं मोठं नुकसान करत आहात आणि इतिहास तुम्हाला यासाठी नेहमी दोषी ठरवणार आहे. आणि हे सर्व बोलत बाबासाहेब एवढं सर्व बोलूनसुद्धा गांधीजी ऐकले नाही. त्यांनी त्यांच्या मतावर ठाम राहिले का मी स्वतंत्र मतदारसंघ होऊ देणार नाही. एवढं सर्व झाल्यानंतर बाबासाहेबांनी डोळ्यात पाणी घेऊन ते पुणे करारवरती सही केली. परंतु तिथे बाबासाहेबांनीही एक अट ठेवली का जरी आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही मिळवू देणार नसाल तर आम्हाला जे आहे आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल. आणि SC ST आरक्षण जे आलेलं आहे ते एवढं मोठं पुणे करार केल्यानंतर जे आहे आपल्या समाजाला भेटलेलं आहे.
त्यामुळं कोणीही जर म्हणत असेल का आरक्षण तुम्हाला फुकट भेटलं आहे, तर त्याला हे सांगा की आरक्षणासाठी आम्ही एवढी मोठी किंमत जी आहे मोजली आहे की स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला गमवावा लागला, तेव्हा जाऊन आरक्षण आम्हाला भेटलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा 24 सप्टेंबर 1932 ही इतिहासातील एक महत्त्वाची तारीख आहे आणि याची माहिती आपल्याला सर्वांना माहिती व्हावी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. सर्वांचे धन्यवाद. परत एकदा जय भीम, जिंदाबाद, जय शिवराय.